हरे कृष्णा. तर गौर कथा 23वा तुमचं हार्दिक स्वागत करता. तर आयज थोडी आमची चर्चा आसतली खास चैतन्य महाप्रभूचे विशेष भक्त आसा तेचेर आसतली. एक म्हणजे शिला हरिदास ठाकूर, जेका नामाचार्य म्हणटा. नामाचार्य म्हणजे तो दिसाक 3 लाख देवाची नांव घेतालो, म्हणजे 192 राउंड्स. तर कोण प्रयत्न करून पळोवपाचे आमी केन्ना, कितें इतले सोंपें आसना कितें इतले जपा करपाक. हरिदास ठाकूर ते करतालो. हो अंत्यलिलाचो दुसरो चॅप्टर आसा. तर तितून सुरवात कशी जाता, चैतन्य महाप्रभू जेन्ना जगन्नाथपुरी राव आसले तेन्ना तेचे कडेन एक सुंदरसो चलो येतालो ताका मेळपा खातीर चैतन्य महाप्रभूचो. तो चलो आसता तो ओडिसाचो एक ब्राह्मण आसा, तेचो चेडो आसता. म्हटल्यार त्या चेड्याची बापूय मेल्लो आसता आनी तेची एक विधवा आवय आसता आनी ती खूब सुंदर आसता. तर हो चेडो चैतन्य महाप्रभू कडेन खूब आकर्शीत जाल्लो आनी सदांच तो चैतन्य महाप्रभूक मेळोंक येतालो. तर प्रत्येक फावटी चैतन्य महाप्रभू येवन मेळटालो आनी भक्त आवडटाले, सगळ्या लोकांक तो आवडटाले. म्हटल्यार चैतन्य महाप्रभूचो एक भक्त आसले, तेचें नांव आसलें दामोदर पंडीत. ते जेन्ना पळयताले की हो चेडो येता तेका तो हच चल 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 म्हणटा, येवं नाका चल वच म्हणटाले. तर खुबश्या भक्तांक कळना नासलें तो कित्याक करता काय म्हण अशें. ते चेड्याक तो येवपाक दिनासलो. जेन्ना येतालो चेडो तेका वच म्हणटालो. तरी पूण चेडो चैतन्य महाप्रभू खूब आसक्त आशिल्लो आनी तो सदां चैतन्य महाप्रभू मेळपाक येतालो. तर एक दीस जाता कितें की चैतन्य महाप्रभू बसलो आसता आनी चेडो येता. चेडो चैतन्य महाप्रभू मेळटा आनी परत वयता. तर दामोदर पंडीत चेडो गेल्या उपरांत चैतन्य महाप्रभू तापोवंक लागता म्हणतो. हे कितें करता काय म्हणटा तुमकां खबर ना काय म्हणटा, तुम्ही व्हडलो अपराध करता, अशें जर करीत जाल्यार लोक तुमची निंदा करतले म्हणटा, लोक तुमचे म्हणजे वायट उलयतले म्हणटा. तर चैतन्य महाप्रभू म्हणटा कितें जालें काय म्हणटा तुका, इतले दीस तूं बरो आसलो आनी आतां मदींच कित्याक तापयता काय म्हणटा. तर कितें जालें सारकें विस्तार रुपान सांग म्हणटा. तो चेडो सांगता. तो चेडो म्हणटा बरो आसा म्हणटा, तेजो गुणी आसा, सद्गुणी आसा आनी सगळें आयकता, भक्तय आसा म्हणटा, सारकें बरें. चेड्याचें कांय प्रॉब्लेम ना म्हणटा. म्हटल्यार तेची आवय सरी बरी आसा म्हणटा. तेची आवय विधवा आसता आनी साध्वी आसा म्हणटा, खूब तपस्या करताली. म्हटल्यार प्रॉब्लेम कितें आसा म्हणटा, समस्या अशी आसा की तेची आवय म्हणटा खूब सुंदर आसा म्हणटा, ती व्हडली समस्या. आनी दुसरें आसा की तुमी सगळे दिसपाक बरे आसा म्हणटा, तुमी तरुण आसा, तेची आवय तरुण आसा. तर लोक जर पळयत की तुमी ह्या चेड्याचेर विशेष कृपा दिता, तर तुमी एक संन्यासी आसा, लोक तुमचे बद्दल वायट उलोवंक शकता, तुमचे बद्दल उलोवंक शकता की तुमचे आनी तेच्या चेड्याच्या आवयचो कितें संबंध आसा म्हणून. तर तुमी एक काम करा, त्या चेड्याक तुमी लागीं ठेवूं नाका म्हणून. तर चैतन्य महाप्रभू जेचे आयकून इतलो खुश जाता. तो म्हणटा दामोदर म्हणटा तूं आपणाक खूब व्हडल्या अपराधांसून वाचयलो म्हणटा, तूं एक काम कर म्हणटा, तूं म्हणटा म्हाका सरी उपदेश दिवंक शकता, त्या खातीर आपणाची इच्छा आसा, तूं नवदीपाक वच म्हणटा, नादिया वच आनी म्हाज्या आवय कडेन वच म्हणटा आनी आवयक सांग म्हणटा कसं मार्गदर्शन कर. आनी फक्त आवयक न्हू, बाकीचे सगळे भक्त तांकां सरी मार्गदर्शन कर म्हणून. तर दामोदर पंडीत इतलो तेचो सेवा भावना आशिल्ली की तो चैतन्य महाप्रभूक सरी तापोवपाची क्षमता दवरतालो. म्हणजे चैतन्य महाप्रभू सरी फाटी फुडें तो तापोवपाचो रावनासलो. तो एक दृश्टिकोन आसा. म्हटल्यार आचार्य आमचे हे सांगता की चैतन्य महाप्रभू तेका जेन्ना तापयलो, म्हणजे चैतन्य महाप्रभूक तापयलो तेणी, चैतन्य महाप्रभून तेका मुद्दम तेका नादिया धाडलेलो. कित्याक चैतन्य महाप्रभू जरी तेणी सुदारलो, तेणी मिस्टेक जाताली सांगली, म्हटल्यार चैतन्य महाप्रभू एक संन्यासी आशिल्लो आनी दामोदर पंडीत एक ब्रह्मचारी. तर वेदीक आश्रमाच्या अनुसार ब्रह्मचारी संन्यासीक उपदेश करू शकना, तो एक व्हडलो अपराध जाता. आणि चैतन्य महाप्रभू एक तर तेका वाटोवंक सोदतालो की तेका चल वच तूं नवदीपान वच आनी नादिया वच, थंयसर लोकांक सांग म्हणून. आनी तेका धाडलो आनी मदीं मदीं आपणाक येवन मेळ म्हणून सांगलें. तर जेन्ना दामोदर पंडीत नवदीपाक गेलो, सगळे लोक भिवन आसताले. कितें सरी चूक जाली जाल्यार तो तेंकां तापोवन काडटलो. तर लोक सगळे भक्त आशिल्ले, कितें चूक जावची न्हू म्हणून सदांच पळयताले. तर दामोदर पंडीत अशी तरी सेवा करता. सची माता सरी कितें चूक केली तिका सरी तापयतालो. तर सुंदर सेवा. तर आमी समजूंक जाय दोन्ही तेचे आहा, तेची भावना ओके आहा. म्हटल्यार जे सामाजीक नियम आसता ते सरी आमी पालन करूंक जाय. आनी चैतन्य महाप्रभू खबर आसले संन्यासीक एक ब्रह्मचारी उपदेश करूं शकना. संन्यासीक जर उपदेश करपाक जाल्यार संन्यासी करूं शकता. पूण दुसरे वाटेन पळयत जाल्यार चैतन्य महाप्रभूचे उपदेश घेतलो सरी ते चेड्या कडेन मागीर मेळना आलो. कित्याक अशें श्लोक म्हणटा की धवे कपडे जे आसता तेचेर एक बारीक स्पॉट पडे, काळो थेंब सरी पडत दिसता. शुक्ल वस्त्र आसता तेचेर बारीकशे सरी म्हणजे एक संन्यासीच्या आंगाचेर चरित्राचेर बारीक सगळे डाग पडत आनी लोक तेचे बद्दल खुसूर करतले, उलयत रावतले. त्या खातीर चैतन्य महाप्रभून एक तरेन तेचो धन्यवाद व्यक्त केलो की तुवें म्हाका असल्या अपराधांसून वाचयलो. म्हटल्यार दुसरे कडेन ते चिंतताले की हे जालें तें बरें आसा. म्हटल्यार तिची जी स्थिती आशिल्ली एक ब्रह्मचारीची, तेणी संन्यासीक उपदेश करपाक जायना.
ते दोन्ही आशिल्ले. तर अशें सुंदर लिला जाली. तर दामोदर पंडित वचोन थंयसर बरी सेवा करतालो. हांगासर जेन्ना नवदीपान गेलो तेन्ना त्याची बरी सेवा चल्लेली. तर चैतन्य महाप्रभू एक दीस हरिदास ठाकूरा कडेन मेळपाक येता. जर तुमकां याद आसतले, हरिदास ठाकूर जगन्नाथपुरी येयल्लो म्हटल्यार तो यावन कुलांचो, यावन म्हणजे मुस्लिमांचो परिवारासून जल्म जाल्लो. आनी अजून मेरेन जे यावन आसा तांकां जगन्नाथाच्या देवळांत तांकां भितर वचपाक मेळना. आनी हरिदास ठाकूराक खबर आसले, तेणी अशें म्हणूंक ना की आपूण येदो व्हडलो भक्त आसा, आपूण देवाची 3 लाख नांवां करता, म्हाका जगन्नाथाच्या देवळान घे. तो देवळान तर वचनासलो, इतले सोडून दी, तो देवळाच्या लागीं चलये येनासलो. कित्याक जे पांडा आसा, जे जगन्नाथाचे ब्राह्मण भटजी आसा आनी ते पुरोहीत आसा, ते जर आपल्याचेर म्हणजे म्हाजी सावळी तेंचेर पडत जाल्यार ते आपल्याक पळयत जाल्यार ते दुशीत जातले. म्हणून हरिदास ठाकूर लागीं येनासलो. आनी चैतन्य महाप्रभू हरिदास ठाकुराची भावना खबर आसली, ताचो मूड खबर आशिल्लो. त्या खातीर चैतन्य महाप्रभू ताका लागींच थंयसर ताका रावपाक जागो दिल्लो. आनी थंयसरसून चैतन्य महाप्रभू ताका सद्दां मेळपाक वयतालो. आनी हरिदास ठाकूर थंयसर रावन नाम स्मरण करतालो. चैतन्य महाप्रभू सांगलो की जगन्नाथाचें चक्र पळय, जगन्नाथाचें जे चक्र आसा आनी जगन्नाथ स्वता भितर काय अभिन्न, म्हणजे ते सारखे एकूच म्हणून तोच जगन्नाथ म्हणून तुम्ही समजून त्याची पूजा करू शकता. तर एक दीस चैतन्य महाप्रभू ताका मेळपाक येता आनी थंयसर चर्चा करता, ताका विचारता. आपणाक म्हणटा खूब दुख्ख जाता की ह्या जगांतले लोक आसा, खास करून यावन आसा, ते देवाचें नांव तर घेयना, ते सोडूनच दी. म्हटल्यार गायचेर इतले अत्याचार करता, लोकांचेर इतले अत्याचार करता, त्यांचो उद्धार कसो जातलो. तेन्ना जेन्ना प्रश्न विचारलो, हरिदास ठाकूर सोमतोच उत्तर दिता. ते जेन्ना चुकोन सरी जेन्ना नामाबास स्तरांचेर ते एक गाळी घालता, ताका म्हणटा हराम म्हणटा. तर जेन्ना ते हराम 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 म्हणटा न्हू, हरामान म्हटल्यार हे राम म्हणून देव तेचे आयकता. म्हणून ते जरी हराम म्हटले, म्हटल्यार जेन्ना राम ते हराम आयकता, तो हे राम म्हणून आयकता आनी तेचेर सुंदर खुश जाता. तर ते नामाबास स्तरार सरी जेन्ना ते नांव घेतले, हराम सरी म्हणटा, तर एक शास्त्रान उल्लेख आसा की एकटो असोच यावन एकदां टॉयलेटीक गेल्लो आनी टॉयलेटीक बसलेलो थंयसर. तेन्ना ताका फाटल्यानसून एक दुकर येता, रान दुकर येता आनी ताका मारून उडयता. आनी मरच्या पयलीं तो गाळी घालता, हराम म्हणटा आनी मरता. म्हटल्यार ते हरामान हे राम म्हणून आयकता आनी ताका विष्णुदूत येता आनी ताका सद्गती प्राप्त जाता. तर सांगपाचो उद्देश तो म्हणटा, जेन्ना हे चुकोन सरी अशें नामाबास स्तरान नांव घेता तर ताचो उद्धार जाता. तितले सोडूनच दी, जेन्ना देवाच्या नांवा भितर सरी मदीं सरी एक अक्षर घालून कोण नांव घेता तेन्ना सरी, आतां रा आनी म आसा आनी राच्या मदीं सरी रा व म गेले, रा व म जाल्यार कितें मदले उतार सरी लागना. म्हळ्यार कृष्णाची 2 शब्द आसा ते घेतले, क्री आनी श आनी न, 3 खंयसरी आसा तशें सुंदर. जाल्यार सी ता स आनी त घेता आनी मदीं कितें आसा, अशें सरी कोण उच्चारण करता ताका सरी फल प्राप्त जाता. तर ते उदाहरण दिता, जसो सूर्य उगवता, सूर्य आमकां दिसना. सकाळचे तुम्ही पयशी सूर्य ह्याच्या आकाशाच्या सकयल आसता, दिसना आमकां. म्हटल्यार ताचो प्रकाश आसता तो सगळो अंधकार नाश करता. तशें देवाचे नामाबास स्तरांसरे कोण नांव घेता, आमचे जे अनर्थ आसा, अंधकार आसा, ते नाश करता. अशें तांणी सुंदर रुपान सांगले. पुढे चैतन्य महाप्रभू म्हणपाक लागले की हे बरें आसा, तुम्ही नांवा बद्दल ही महिमा सांगल्या ती सुंदर आसा, पूण जे लोक म्हणजे खास करून जे पशु आसा, म्हणजे जानवरां आसा, दुसरे म्हणजे पक्षी आसा, ह्या सुकणी आसा, नाल्यार झाडां आसा, तेंचे कितें जातले काय म्हणून. ते काय देवाचे नांव ते हराम म्हणचे ना, ते दुसरे नामाबास स्तरारूय नांव घेवचे ना, तेंचे कितें जातले, तेंचो कसो उद्धार जातलो काय चैतन्य महाप्रभू विचारपाक लागलो. तर चैतन्य महाप्रभू मुद्दम हरिदास ठाकुरा कडेन विचारता प्रश्न की आख्या समाजाक दाखोवंक सोदतालो चैतन्य महाप्रभू की कसो देवाचे नांव घेवन सगळ्यांचो उद्धार जावंक शकता. तर हरिदास ठाकुरान सोमते उत्तर दिले, सांगले की जेन्ना आमी व्हडल्यान हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, देवाचे नाव जे आसा व्हडल्यान आमी जेन्ना उच्चारण करता, आमच्या रुमान असलेले पाली धरा, जोल्ली धरा, नाल्यार हे असं किडे असता, नाल्यार कोळी असता, नाल्यार भायर असली झाडां असता, त्यांचो सरी उद्धार जातलो. त्या खातीर हरिदास ठाकूर जे नाम स्मरण करतालो 192 राउंड 3 लाख नाव, ते 3 भाशेचे नाव करतालो. जर तुमकां बारीक लक्षात द्या, पहिले 1 लाख नाव तो नामा भितर मनाच्या भितर करता, ताका मानसीक जपा म्हणटा, मनांतल्या भितर तो नाम स्मरण करतालो. दुसरे 1 लाख नाव तो मातशें व्हडल्यान म्हणटालो, आमी जशें करता उपांसू जपा, आमी बसता आसतना आमकां आयकूंक येता तितले तरी व्हडल्यान म्हणटा, जाल्यार आमच्या कुशीक बसला ताका आयकूंक येता तशें. आणि तिसरे 1 लाख नाव तो व्हडल्यान करतालो, हरे कृष्णा भायर वचून व्हडल्यान. कित्याक करतालो तो, झाडांचे, बाकीचे पक्षी आसा, तेंचे पशु आसा, जानवरां, त्यांचो उद्धार जावचे म्हणून.
तर हरिदास ठाकुराक खबर असले की कसो लोकांचो उद्धार करपाक जाय तिनूय स्तरांचे, म्हणजे जशे कोण जड म्हणजे जशी झाडां आसा जाल्यार पशु आसा त्यांचो सुद्धा जेन्ना देवाचें नांव व्हडल्यान करता त्यांचो उद्धार जाता. त्या खातीर जर संभव आसा घरान आमी जेन्ना बसता न्हू, आमच्या घरान केन्ना केन्ना पाली भोंवता, केन्ना केन्ना मकडी असता, कोळी असतात, केन्ना केन्ना जळारी भोंवता, ती सगळे जेन्ना नांव आयकतली त्यांचो सगळे उद्धार जातलो. ही नांवाची महिमा आसा ती हरिदासान ठाकुरान जेन्ना चैतन्य महाप्रभूक सांगली, चैतन्य महाप्रभू खूप खुश जाता आणि म्हणटा हरिदास म्हणटा तुम्ही खरे नामाचार्य आसा म्हणटा. हे तुमकां नांवाच्या प्रती जी गोडी आसा आणि ते तत्व आहा ते सारखे समजलेले आसा. तर हरिदास ठाकूर कोण साधारण न्हू, हरिदास ठाकूर स्वतः ब्रह्मान जेन्ना ब्रह्म विमोलेल्या कृष्णाची जी पाडकुली आणि ग्वालबाल लिपोवन येयले आणि ते लिला सांगलेली, तर ब्रह्माक इतले वायट दिसले की आपण कृष्णाक देवाची परीक्षा घेतली, ताका इतले वायट दिसले, तेणी म्हटले आपूण एक निज जातीन म्हणजे कमी जातीच्या हितून हे घेतलो, अवतार घेतलो आणि आपूण हे करतलो, प्रायश्चित करतलो म्हणून. म्हटल्यार आपूण त्या हितून नामाची जी महिमा आसा त्याचो सुद्धा प्रचार करतलो. तर ब्रह्मा हांगासर ह्याच्या रुपान येता, म्हणजे स्वतः एक बारीक म्हणजे कमी जातीच्या हितून येता, यावन कुळान त्याचो जन्म येता. म्हटल्यार तो नामाच्या बद्दल प्रचार करता, नामाचार्य शिला हरिदास जाता. तर हरिदास ठाकुराची शिला वृंदावन दास ठाकुरान खूपशी लिला बरयल्ली आसा. म्हटल्यार हांवें जी लिला घेतल्या ती श्री चैतन्य चरितामृत जी शिला कृष्णदास कविराज गोस्वामी तेणी बरयला. तो सांगता की वृंदावन दास ठाकुरान इतली लिला बरयला आणि हरिदास ठाकुराची स्तुती इतली आहा की सगळी सांगपाक संभवत ना. म्हटल्यार थोडे हांव गिने चुने जे लिला आसा त्याच्या बद्दल उल्लेख करता म्हणटा. तर हरिदास ठाकूर एक गांव आसलो जो आता सध्या बांगलादेशान येता, त्याचे नाव आसले बेनापोल. तर बेनापोलान थंय रावतालो आणि सद्दां त्याचे नाम स्मरण करपाचें चुकय नासलो केन्नाच. तो जाणटो सगळे जालो आणि त्याचे कडेन उठपाची सगळी शक्ती नासली, तरी तो म्हणटालो की आपली 3 लाख नाव करपाक जाय. आणि चैतन्य महाप्रभू स्वतः येवन ताका सांगतात तूं 3 लाख नाव करू नाका, आता तूं जाणटो जाल्लो आसा, तुवें इतली सेवा केला की आता तूं जे जपा आहा ती कमी कर म्हणून. हरिदास ठाकूर म्हणटा ना, आपूण कमी करचो ना, आपल्या कडेन जायना, हीच आपली एक सेवा आसा. तर जर कोण नाम सेवा सगळ्या करता अशें म्हणटा प्रभुपाद सगळे सांगता, इस्कॉनान सगळे येवपाक काय करपाची हरची गरजच ना, कोण फक्त नाम स्मरण करता न्हू 24 वरां, अशें ना की 2 वरां करता आनी बाकीचो टायम न्हिदता ना. 24 वरां कोण नाम स्मरण करपाची शक्ती आसा, क्षमता आसा, जाल्यार ताका बाकीची सेवा करपाचीच गरज ना. कित्याक नाम स्मरण आसा सगळ्यांक व्हडली सेवा आसा. ताका ना तर कितें पुस्तक वाचपाची गरज आसा, कितें पुस्तक सगळे शास्त्र वाचपाचे सार आसा कलियुगांत नाम स्मरण, हरिनाम संकीर्तन. जर ते करता जाल्यार काय करपाची गरजूच ना, ताका काय सेवा सगळे करपाची गरज ना. म्हटल्यार प्रभुपादान हे कित्याक दिला आमकां, आमच्या कलियुगाच्या लोकांक कितें बाकीची नामान इतली रुची ना. पयले म्हणजे एका जाग्यार बसून नाम स्मरण करू शकना, नाम कीर्तन करू शकना, त्या खातीर आमकां बाकीची सेवा करची पडटा. नाल्यार जर कोण नाम स्मरण करता जाल्यार प्रभुपाद जे शिष्य आसले जे खूप नाम स्मरण करपाची क्षमता आसली, तांकां फक्त बसून कीर्तन कर म्हणटाले. आणि खास करून अजून मेरेन वृंदावन धाम आणि मायापूर धाम थंय अजून मेरेन 24 वरां नाम कीर्तन चालू आसता. म्हणजे 24 वरां डिवोटी आसा ते देवाचें नाव घेता. तर हरिदास ठाकूर ज्या बेनापोल गांवान रावतालो आणि तो इतली नाव करतालो, देवाचें नाव घेता आणि तिची स्तुती जी फेम आसा सगळ्याक पसारलेली. सगळे लोक हरिदास ठाकुराक मानताले, ताका पांया पडटाले. जरी तो यावन, जरी तो मुस्लिम कुळान आसलो, सगळे हिंदू सगळे ब्राह्मणां ताका पांया पडटाले, ताका धन्यवाद पेश करताले. म्हणजे जाता कितें, जेन्ना कोणाची प्रसिद्धी जाता, कोणाची फेम जाता, कोण फामाद जावपाक लागता, कोणाक ना कोणाक तो कांटो आमच्या काळजान लागता. तर त्यांच्या गांवांत आनी एकटो मनीस आसलो, ताचें नांव आसलें रामचंद्र. म्हटल्यार ताची पदवी आशिल्ली, व्हडल्या पदाचेर आशिल्लो म्हणून ताका रामचंद्र खान म्हणटाले. खान तो ना मुस्लिम नासलो, हिंदूच आशिल्लो तो. म्हटल्यार ताची पदवी आशिल्ली, जशी आमची जमीदार आसता जाल्यार कोण मुणकार आसता, सावकार आसता, तशी एक खान म्हणून एक पदवी आशिल्ली. तर हो रामचंद्र खानाक जेन्ना कळटा की हरिदास ठाकूर इतलो फामाद जाता आणि लोक आपणाक विचारना, आपूण येदो व्हडले पदवीचेर आसा तरी आसतना लोक आपल्याचे व्हडले काय पडलेले ना, तर त्याच्या मनात ईर्ष्या येता. आणि ईर्ष्या एक तर असं जेलसी, म्हणजे ईर्ष्या लोकांक दुसऱ्यांचे वाईट करपाक ताका प्रेरणा दिता. तर रामचंद्र खान म्हणटा हरिदास ठाकुराचें नाव इतलें आसा न्हू, आपूण त्याचो चरित्र जो आसा तो भंग करतलो. आणि कोणाचें चरित्र भंग करपाक जाल्यार एक बायल हाडूं शकता, एक स्त्री वापरूं शकता. तर रामचंद्र खान पयशे दिवन थंयच्या गांवांतली सगळ्यांत सुंदर हे वेश्या जी प्रॉस्टिट्यूट आसता तिका आफून हाडटा आणि तिचें नाव आसता लक्ष्य हिरा. लक्ष्य हिरा म्हणजे तेणी ताका कोणी पयलो एक फावटी त्याचे लक्ष काढू शकना, म्हणजे लक्ष टिकून उरता हेचे कडेन, इतली सुंदर आशिल्ली ती. आणि तिका सांगता हेचे कडेन वच म्हणटा हरिदास ठाकुरा कडेन, आणि ताका तुज्या हितून जाळान म्हणटा फसय म्हणटा, आणि आपूण आपले सिपाही घेवन येता आणि तुका ताका रंगे हात आमी धरया म्हणटा, आणि सगळ्या लोकांच्या फुड्यान त्याचे आमी पर्दा फाश करया म्हणटा.
तर हरिदास ठाकुराक काय खबर नासले, म्हटल्यार तरी परमात्मा जो कृष्ण असता, देव असता आमच्या काळजांत, तो प्रत्येक भक्ताक बुद्धी दिता की कोण जर वायट करपा तांकां समज दिता एका. तर हरिदास ठाकुराकडे जेन्ना ती बायल लागता लक्ष हिरा, हरिदास ठाकूर तिला नाम स्मरण करताना त्याच्या फुडल्यान तुळशी असताली आणि हरिदास ठाकुराची बारीकशी कुटीर आशिल्ली. तर ती वैश्या येता आणि म्हणटा, हे हरिदास म्हणटा सांजच्या वेळाची येता, सांजची आमोरीच्या वेळार येता ती आणि म्हणटा तुम्ही इतले तरुण असा म्हणटा, इतले सुंदर दिसपाक असा म्हणटा आणि आपुणूय तरुण असा म्हणटा आणि आपली इच्छा असा तुका भोग करपाची म्हणटा. तर आम्ही दोगांय आनंदान आम्ही लीन जाऊया म्हणटा. तर हे नाम स्मरण बीन करता कुशीक ते म्हणटा आम्ही दोगांय आनंद करूया म्हणटा. तर हरिदास ठाकूर म्हणटा बरें आसा, तुजो प्रस्ताव बरो आसा म्हणटा, तू सुंदर असा, आपूण मानता, आपूण खबर आसा म्हणटा, आपूण तरुण असा. एक काम कर, आपली म्हणटा बारीकसो एक वचन घेतला की दिसाक आपूण इतली नाम स्मरण करपाक जाय आपणाक. ती नाव जाली न्हू की आम्ही दोगांय भोग करया म्हणटा, आपूण तुका संतोष करतलो म्हणटा, काय भियो नाका म्हणटा. तर हांगासर जेन्ना हेका कळटा की लक्ष हिराक जेन्ना कळटा की हरिदास ठाकूर तयार जालो म्हणून ती खुश जाता आणि तेंच्यांनी सांगून ठेवलेले लक्ष हिराक की आपूण पयले दिसा वयतली तेन्ना तुम्ही सिपाही धाडू नका, आपूण जेन्ना दुसरे दिसा वयतली तेन्ना सिपाही धाड म्हणून. तर पयले दिसा लक्ष हिरा वयता थंयसर हरिदास ठाकूर नाम स्मरण करीत रावता, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. याचे सांज जाली, रात जाली, सकाळी फाटोडी जाली तरी हरिदास ठाकूराचे नाम स्मरण सोपात ना. ताका खबर नासले की हरिदास ठाकूर 3 लाख नावां करतालो आणि जर तुम्ही कॅल्क्युलेट करशी सुमार 18 ते 22 वरां लागता. तर हरिदास ठाकूर सुमार 22 वरां नाम स्मरण करता, म्हणजे सगळे वेळ तो नाम स्मरण करतालो. तर रात जाली, सकाळी जेन्ना सात कोंब्यान सात घातली, ती वेश्या आसली भियाली. तर आता उजवाड जावपाचो, लोक येतले, तर ती भियाली, म्हणपाक लागली आपूण वयता म्हणू लागली, आपूण फाल्यां येता म्हणू लागली. तर हरिदास ठाकूर बरें तूं फाल्यां यो म्हणलें, फाल्यां आपूण तुका संतोष करतलो, फाल्यां मेरेन आपले जपा ते सोंपतले म्हणून सांगलें. म्हटल्यार ती बसोन ते हरिदास ठाकुराचे सगळे नाव आयकताली, कितें कितें केले नाम स्मरण आयकताली. तर दुसरे दीस तेन्ना जी सांजची येता आनी तेणी सांगून ठेवलेले एका रामचंद्र खानाक की सिपाही धाडून, म्हणजे आपूण सांगता न्हू सिपाही धाड म्हणून. तर दुसरे दिसा येता तशेंच जाता, हरिदास ठाकूर सांगता आपूण संतोष करतलो तुका. म्हटल्यार बस थंय म्हणटा, बस आनी देवाची नांव जे आसा ते आयक म्हणून सांगता. तर ती बसता थंयसर, बसता आनी कितें करतली म्हटल्यार बसोन आयकता फक्त. हरिदास ठाकूर परतो आपले हितून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे नाम स्मरणान लीन आसा सारको. हरिदास ठाकूर तिका पयस सरिना आनी ती मदीं मदीं आपले कपडे असे सायडीक करून आपले म्हणजे अंग प्रदर्शन करता, आपणाक पळय म्हणून सांगता, आपली ती जवानी आसा मातशी दाखयता. हरिदास ठाकूर देवाच्या नांवान इतलो लीन आसता की ताका कितें कर तो कांयच ना. व्हडले व्हडले तपस्वी असता, व्हडले व्हडले ऋषी असता, एक बायलेच्या अंगाच्या झलकान त्याचो हे आता म्हणतात मोहित जाता. हरिदास ठाकूर कित्याक तो नावाची शरण घेतली, नाव करतालो, एदी व्हडली लक्ष हिरा आसली त्याच्या फुड्यान, इतली सुंदर स्त्री आशिल्ली आनी त्या बीन कोण नासली, ती आमोरीची येता, रातची येताली, ते कोण आसनासलो. तरी एक क्षणाक सगळे हरिदास ठाकुराचे मन चित्त आसा ते तिचे कडेन वळोंक ना. हरिदास ठाकूर अशें करूंक पावलो कित्याक तो नावाची शरण घेतली आनी नाव जे आहा आनी देव आसा भितर काय अंतर ना, कृष्णाचे नाव आनी कृष्णा भितर काय अंतर ना. तर हरिदास ठाकूर परती रात जाता, रातभर त्याचे नाम स्मरण सोंपना. परत दुसरी सकाळ जाता आनी लक्ष हिरा आसा ती करता, लक्ष हिरा सुंदर ही ती म्हणटा की आता फाटोडी जाल्या, सकाळ जावपाची आसा. तर कितें करता हरिदास ठाकूर म्हणटा, हय सारखें सारखें आयजूय माझें नाम स्मरण जपा सोंपोंक ना, तूं एक काम कर, तूं फाल्यां यो म्हणटा, फाल्यां आपूण तुका संतोष करता. पूण आतां जाल्लें कितें, 2 दीस हिणी लक्ष हिरान ते वैश्यान हरिदास ठाकुराच्या तोंडांसून देवाचें नांव आयकलेलें. आमी एक शुद्ध भक्ताच्या तोंडांसून जर नांव आयकात सोमतेच आमच्या भितर कृष्ण प्रेम येतलो, इतली तेंची क्षमता आसता. पूण ही लक्ष हिरा इतले हिणे पाप केले, इतली ती वैश्या आसता आनी इतले पाप क्रिया करताली. 2 दीस हरिदास ठाकुराच्या तोंडांसून नांव आयकले तरी आसतना परिवर्तन जावना. पूण परिवर्तन जावपाक सुरू जाल्लो. तिसरे दिसा जेन्ना ती येता, ती तुलसी महाराणी दंडवट करता आनी सांगता आपली व्हडली चूक जाली म्हणटा, आपूण हांगासर तुका फसोवपाक गेल्ली आनी ते रामचंद्रन आसा तेणी म्हाका धाडलेले म्हणटा, सगळे सांगता, खरें खरें सांगता. आनी हरिदास ठाकूर हांसता. हरिदास ठाकूर सांगता आपणाक सगळे खबर आसा म्हणून, आपणाक खबर असले की तुका रामचंद्र खानान धाडला म्हणून. म्हटल्यार आपूण हे 2 दीस कित्याक रावलो, तुजो उद्धार करपा खातीर रावलो म्हणटा. आनी जेन्ना ती वैश्या आयकता की हरिदास ठाकूर इतलो कृपालू आसा, हरिदास ठाकुराक ती गुरु रूपान स्वीकार करता. हरिदास ठाकुराक ती पांयां पडटा, दंडवट घालता, म्हणटा आपणाक शिष्य रूपान स्वीकार कर. आनी हरिदास ठाकूर सोमतो तिका शिष्य रूपान स्वीकार करता, सांगता आतांच्या आतां तुजे कडेन जितली संपत्ती आसा वच म्हणटा आनी सगळी ब्राह्मणांक दान कर म्हणटा. मागीर यो म्हणटा, हांगासर तुजे केस काड म्हणटा, फुल खड्डी जावन यो म्हणटा, शेव कर म्हणटा, आनी हांगासर बसोन तूं सद्दां देवाचें नाम स्मरण कर म्हणटा.
आणि तुम्ही अजाप जातले, हो जी लक्ष हिरा आसा आपले केस दिता, आपली जितली संपत्ती आसली सगळी दान करता आणि हरिदास ठाकूराची कुटीर जी तुलसी महाराणे थंयच बसून नामस्मरण करपाक लागता आणि ती दिसाक 3 लाख नांवां जपा करताली. आता चिंतू शकता, जो गुरु 3 लाख नांवां करता, शिष्य सगळे जी जाली ती सगळे 3 लाख नांवां करताली. आणि जेन्ना लोकांक कळ्ळें की हरिदास ठाकूर शिष्य 3 लाख नांवां करता नामस्मरण, सगळे लोक येयले आणि ते वेश्याक सगळ्या पांया पडपाक लागले, लक्ष्मीराक पांया पडपाक लागले. आणि रामचंद्र खान जो हरिदास ठाकूराक फसोवंक सोदतालो, त्याची कीर्ती आसा, त्याचे नाव आसा ते पिड्ड्यार करूंक सोदतालो, सगळे रामचंद्राचेरूच हे जाले, बेजार जाले. तेका त्याची जी छाती आशिल्ली म्हणजे त्याची स्तुती आसली, रामचंद्राचे नाव आसले तेच पिड्ड्यार जाले. तर भक्त असता त्याचे कृष्णा सदांच संरक्षण करता, कृष्णा सदांच रावलेलो असता की कसो आपल्या भक्तांचे रक्षण करतलो म्हणून. तर ही एक बारीक लिला आली. फुडें तो जेन्ना वयतालो केन्ना हरिदास ठाकूर गुफा म्हणजे जी भुयार असता भितर तो नामस्मरण करतालो. तर एका जाग्याचेर थंयसर जेन्ना तो नामस्मरण करी गुफान, थंयसर एक व्हडलो सोरोप आसलो थंयसर. आणि लोक केन्ना हरिदास ठाकूराक मेळपाक येताले, पूण भंय दिसतालो कित्याक सायडीक कुशीक एक व्हडलो सोरोप आसलो. जेन्ना हरिदास ठाकूराक कळ्ळें की लोक हांगा मातशे येवपाक भियाता, तर तो सगळे प्रार्थना करपाक लागलो की ह्या सोरपाक आपूण भायर वच म्हणूंक शकना, कित्याक हे जंगल आसा, ते भुयार सोरपाचोय जागो आणि माझोय हांव रावता म्हणून माझोय जागो आसा, तर आमी रावता वांगडा रावता. तो हरिदास ठाकूर भियेनासलो, म्हटल्यार लोक भियाताले तो चावात बीन सोरोप म्हणून. पूण जेन्ना सोरपाक कळटा की हरिदास ठाकूर चिंतता की लोक भियाता आणि तेका कळटा सोरपाक की हे बाकीचे भक्त सगळे येवपाक भियाता, सोरोप सोमतो ते भुयार सोडून भायर वयता आणि सगळ्या लोकांच्या फुडल्यान तो वयता थंयसर आणि केन्नाच येना परत. तर सांगपाक उद्देश, जेन्ना परमात्मा एक सोरपाच्या भितर सगळे असता आणि तो योग्य वेळेर तांकां मार्गदर्शन दिता. तर हरिदास ठाकूराक मागीर खुबशे भक्त येताले मेळपाक थंयसर. पूण तरी आनी एक बारीकशी काणी सांगता मागीर रावता. एक हरिदास ठाकूर इतले फामाद आसले, म्हटल्यार तेणी जे मुघल जे आशिल्ले तेंचे कडेन ते थोडे लोक कंप्लेन करपाक लागले, खास करून जे ब्राह्मण, कित्याक ते चिंतताले की आमी ब्राह्मण आसा आणि हो यावन कुलान आसा, मुस्लीम आहा, तरी लोक ताका चड मान सन्मान दिता, तरी त्याची चड पुजा करतात, आपणाक कोण विचारत ना. तर अशी तांकां ईर्षा जाली आणि तेंच्यांनी वचून ते मुघल राजा आशिल्लो तांकां वचून सांगले. तर मुघल राजाक सांगपाक लागले, पळय म्हणटा तो एक यावन आसा म्हणू लागलो, तो मुस्लीम आसा, तो आमच्या हिंदूंच्या देवांची नांव कित्याक घेता काय म्हणपाक लागले. तर तेणी तांकां पटोवन दिले, ताका म्हणून शिक्षा दी, कित्याक तो हिंदूंच्या देवाची नांव कित्याक घेता. तर तेणी तो राजा आसलो न्ही, हरिदास ठाकूर आफोवन हाडलो आणि विचारले, तूं म्हटलें इतलो साधू आसा, तू आमच्या मुसलमान देवाची नांवां घे, अल्लाचे नाव घे, तू हरे कृष्ण कित्याक हिंदूंच्या देवाची नाव कित्याक घेता काय म्हणलो. तर हरिदास ठाकुरान ताका जे उत्तर दिले ते आयकून सगळे दंग रावले. हरिदास ठाकुरान म्हटले, पळय म्हणल्यार माझे जे आकर्षण आसा ते आपणें माझे मन कृष्णा राधा कृष्णाक दिला म्हणू लागले. जरी तुम्ही माझे 1000 कुडके सगळ्या करीत न्हू, एक प्रत्येक कुडको आसा तो कृष्णाचें नाव घेतलो म्हणलो. हांवें पयलींच माझे जे आसा ते कृष्णाक प्रती मन माझे समर्पित केला, तर म्हाका आनी कोणाचें नाव घेवपाक संभवत ना. तर हो मुस्लीम राजा आसलो तो समजता, म्हटल्यार तेचेर दबाव आशिल्लो, बाकीचे सगळे मुस्लीम म्हणपाक लागले ताका हिंदूंचें नांव घेवपाक कशें दिता. तर ताका बाकीचे ब्राह्मण बाकीचे लोकांच्या दबावान तेणी आज्ञा दिली की हरिदास ठाकुरा आता मारपाचो, जितो मारपाचो. आणि पयलींच्या काळात वेगवेगळी शिक्षा आसताली. तर एक शिक्षा म्हणजे चाबूक मारून मारून, ताका कोडे म्हणटा, कोडे मारून मारून चाबकांनी मारून मारून ताका बाजारात मारताले. तर जेन्ना अशी शिक्षा कोणाक प्राप्त जाताली न्हू, त्यांच्या गांवांत थंयसर 22 बाजार आसली, 22 मार्केट. तर 22 बाजारांत तांकां मारपाची शिक्षा प्राप्त जाताली. म्हटल्यार लोक पयल्या नाल्यार दुसऱ्या बाजारात मारता आसतना लोक मरताले, कित्याक इतले मारताले. ते व्हडले पेलवान आसताले, व्हडले शक्तिशाली मुष्टिंडे आसताले पेलवान, ते जेन्ना मारताले कोणाक कोण वाचत नासलो. तर हरिदास ठाकुराकूय ते 22 बाजारांत मारपाची शिक्षा हो राजा दिता. आणि हरिदास ठाकूर म्हणटा ताका जेलीन घालता मारच्या पयलीं. आणि जेन्ना जेलीन घालता तर जेलीन वयता आसतना सगळे जेन्ना पळयता की जेलीन जे प्रिझनर्स असता, सगळे कैदी असता, ते हरिदास ठाकूर हांगा येयला आणि ताका हांगासर आतां मारपाची शिक्षा प्राप्त जाला. ते हरिदास ठाकुरा कडेन प्रार्थना करता, म्हाका आमकां वाचय, आमकां हांगासर भायर काडा म्हणटा. आणि ते कृष्णाक याद करपाक लागता सगळे जाण. तर हरिदास ठाकूर तांकां आशिर्वाद दिता, तुम्ही आसा तशें थंयच आसचें म्हणून. तर असो आशिर्वाद दिता, सगळो आशिर्वाद आयकून लोक भियाता. म्हणजे आसा थंय आसचें म्हणजे कितें काय म्हणून. सगळे जेलीन असता, लोक चिंतपाक लागता कितें आमकां आशिर्वाद कितें दिला, जेलीन आसचो म्हणून. पण हरिदास ठाकुरान तसो आशिर्वाद दिवंक नासलो की तुम्ही जेलीन रावा म्हणून. कित्याक तेंची कॉन्शियसनस, तेंची चेतना जी आतां आसली ते सगळे देवाक उलो मारताले. तर तेंची चेतना आसा ती देवाचेर रावची म्हणून असो आशिर्वाद दिता. आणि मागीर हरिदास ठाकुराक काडून ते मारपाचो प्रयत्न करता, एका बाजारान मारता ताका.
मारता 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 ते मारपी दोन हे असता पेलवान असता ते थकता आणि हरिदास ठाकूराक कांयच जायना. हरिदास ठाकूर हसता आणि हरे कृष्ण म्हणीत रावता ते. हरिदास ठाकूराक कांयच जायना थंयसर. ते मागीर परते चित्ता की हरिदास ठाकूराक काय जायना, ते परते मारपाक लागता. दुसऱ्या बाजारान व्हरता मारता. दुसऱ्या बाजारानूय हरिदास ठाकूराक कांयच जायना. तिसऱ्या बाजारान व्हरून मारता. तिसऱ्या बाजारानूय कांयच जायना. अशें करून करून 21 बाजारां हरिदास ठाकूराक मारता. ते मारासर मारता म्हणून हरिदास ठाकूराक कांयच जायना. हे साक्षात कृष्ण त्याची संरक्षण करता. कृष्णा ताका राखतालो, तर ते कांयच जायना. तर 22व्या जेन्ना बाजारान व्हरता, ते दोन हे असता पेलवान असता ते म्हणटा, ते राजाचे सेवक असता ते म्हणटा, जर तूं मरना म्हणटा जाल्यार राजा आपणाक मारतलो म्हणटा. तर तूं आपणाचे कितें तरी आपणाची रक्षा कर म्हणटा. तर हरिदास ठाकूराक जेन्ना कळटा जर आपूण मरोंक ना जाल्यार ते पेलवानाक राजा मारतलो, हरिदास ठाकूर म्हणटा बरें म्हणटा आपूण मरता म्हणटा. आणि हरिदास ठाकूर मरना म्हटल्यार आपले प्राण असता ते थांबोवन थेयता. म्हणजे त्याचे श्वास चलना, त्याचे काळजाची बीड्स असता म्हणजे धडकन चलना. अशें दिसता की तो मेलाच म्हणून, तो पडटा सकयल आणि तांकां दिसता तो मेला म्हणून. तर आता ती त्याची मृत्य शरीर आसा कितें करची. तर यावन जे कुल असता, जे मुस्लिम असता ते जमनीन पुरतात ते अशें कोण मेलो जाल्यार, आणि जे हिंदू असता ते जळयता. तर हिंदू म्हणपाक लागला ताका जळो नाका म्हणटा, ते तो हिंदू न्हू तेका. आणि बाकीचे यावन असले ते म्हणपाक लागले ना ताका पुरू नाका म्हणून लागले. कित्याक तेणी मुस्लिम धर्माचो भंग केला आणि हिंदू म्हणून तो हिंदू धर्मय भंग केला. तर ताका पुरी ना म्हणून लागले आनी ताका जळयना म्हणलं. कितें करया ते चिंतपाक लागले. तर ताका कोणी सांगले की ताका गंगान म्हणजे उदकान उडय म्हणून. उदकान ताका कुसतलो आणि ती नुस्तीं बीन आसा ती सगळी ती खातली, मगर बी खातले म्हणून. तर हरिदास ठाकूराचें शरीर ते व्हरता आनी गंगान उडयता, उदकान उडयता. तर हरिदास ठाकूर जेन्ना गंगान व्हांवून व्हांवून वयता तेन्ना अर्द्या वाटेक पावता. तर हरिदास ठाकूर मदींच ताका याद येता की आपणाचें नाम स्मरण उरलां. हरिदास ठाकूर दोळे उगडटा, उठ्ठा आणि उदका वयल्यान चलोन येता. आनी सगळे लोक पळयता की हरिदास ठाकूर जितो जाला. फक्त जितो जावंक ना, उदकाच्या वयल्यान चलोन येता आणि गांवान हरे कृष्ण म्हणीत चलात वयता. आणि तो राजाक कळटा आपली व्हडली चूक जाली म्हणटा. ताका आदेश दिता की ह्या फुडें हरिदास ठाकूराक कोण हात लावं नाका, की हो व्हडलो महान संत आसा म्हणून, की ताका देवाच्या नांवाचेर इतलो विश्वास आसा. आमकां दिसलो तो मेला, तो मरोकूच ना. तर अशी हरिदास ठाकूराची स्तुती आसा. तर हरिदास ठाकूर एक अशे वैष्णव, तेणी नामाचो प्रचार करपा खातीर येयला. ते नाम ते खातीर आमी सगळ्या जेन्ना नाम करता, नाम स्मरण करता, तर तुमी बारीक आयची जे सिनियर डिवोटी आहा ते सदांच शिला हरिदास ठाकूर की जय. इवन तुम्ही म्हाका आयकची, हांव व्हडल्यान म्हणिना, बारीक केन्ना केन्ना आवाज येतलो हरिदास ठाकूर की जय म्हणपाक जाय. आमी नाम स्मरण करच्या पयलीं आमी हरिदास ठाकूराक पांयां पडपाक जाय. हरिदास ठाकूर स्वता ह्या कलियुगाचे नामाचार्य आसा. ते नांवा प्रती आमकां गोडी दिवं शकता. ते खातीर जेन्ना आमी हरिदास ठाकूराची शरण घेतली, जरी आमी 3 लाख नांवां करूं शकना, आमी प्रयत्न करपाक जाय. जे प्रभुपादान सांगला, निदान 16 रावंड जे आमचे 27,000 जे देवाची नांव घेता, तर ते तरी करपाचो आमी. आनी हरिदास ठाकूराची प्रार्थना करून. आनी एक निमाणो तुमकां गुह्य रहस्य सांगता. अशें म्हणटा की आमच्या आयुश्यान जर आमकां खरेंच देवा प्रती, नांवा प्रती आमकां रुची निर्माण जावपाक जाय, तर आमचे खुबशे गुरू अशें सांगता, व्हडल्यान तुमकां संभव जाल्यार घरान व्हडल्यान म्हणपाचें, जय जय हरिदास म्हणपाचें, व्हडल्यान म्हणपाचें. आनी जर संभव ना, व्हडल्यान मनानसून व्हडल्यान म्हणटा, जय जय हरिदास, श्री हरिदास ठाकूर की जय. श्री हरिदास ठाकूराची जेन्ना आमी स्तुती करता, सहज कृष्ण नामा प्रती आमकां गोडी निर्माण जातली. तर ही हरिदास ठाकूराची स्तुती आसा. त्याची आनीकूय स्तुती आहा. फाल्यां जर आमकां संभव जाले जाल्यार हांव फाल्यां घेता थोडी.